जय भीम जय श्री मंडळी. तर आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप हाऊ टू अप्लाय फॉर क्रूज जॉब एअरबॉर्न थ्रू. तर आज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे, कारण की मला खूप लोक इंस्टाग्रामवर मेसेज करून सांगतात की भाऊ एक व्हिडिओ बनव एअरबॉर्नमध्ये कसं रजिस्टर करायचं. तर येस, आज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला जायचं आहे एअरबॉर्न रिक्रुटिंग प्रायव्हेट अँड लिमिटेड, जे लोकेटेड आहे CST या ठिकाणी. ह्याची तुम्हाला गुगलवर साईट ओपन करायची. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला माझ्या मोबाईल स्क्रीनवर दाखवतो कसं आहे ते सगळं स्टेप टू स्टेप. मग तुम्ही तुमचा गुगल ओपन करा. गुगल ओपन केल्याच्यानंतर टाईप करा airbornrecruiting.com. मग हा होणार आपला मेन पेज. एअरबॉर्नचा पेज ओपन झाला. मग इथं आहे खाली ऑप्शन आहेत वेबसाईट, तिथं क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर साईटला वरती अप्लाय क्लिक करा. मग तिथं आहे तुमचा मोबाईल नंबर, सगळे तुमचे डिटेल्स टाकून घ्या. पासपोर्ट नंबर टाकून घ्या. पासपोर्ट खूप महत्त्वाचं आहे या पेजला लॉग इन करण्यासाठी. मग तुमचा पासवर्ड तुम्ही क्रिएट करा. मग आहे तुमचा ईमेल ॲड्रेस जो पण असतो तो तुम्ही व्हेरीफाय करा. मग तुम्हाला एक OTP जाणार तुमच्या या ईमेल ॲड्रेसवर. तिथून तुम्ही OTP कॉपी करून इथे तुम्ही सेव्ह करा. मग जरा तो बॉक्सवर क्लिक करा. त्याच्यानंतर अप्लाय नाव. त्याच्यानंतर परत मेन पेजवर आलात, करा तुम्ही लॉग इन करायच्यानंतर तुमचा तुमचं नाव असेल ते तुम्ही टाईप करा इथे. त्याच्यानंतर एंटर पासवर्ड, जो पण तुम्ही पहिल्या पेजवर तुम्ही जो पासवर्ड बनवला होता तो तुम्ही इथं पासवर्ड इथं टाईप करा आणि करा परत लॉग इन. मग होणार हा मेन पेजवर तुम्ही आला. तुमचाच एक ROL नंबर तुमचा क्रिएट होतो बघा, वरती लिहिलं आहे रिझ्यूम ID तुमचा नंबर. त्याच्यानंतर सगळं तुमची डिटेल्स तुम्ही इन्फॉर्मेशन करा. पर्सनल इन्फॉर्मेशन, तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, पोझिशन, जिथे तुम्ही काम केलं आहे ते सगळं, तुमचा ॲड्रेस वगैरे, पासपोर्ट नंबर. मग इथं तुमचं क्वालिफिकेशन, तुमचं शिक्षण काय झालं, तुमचं ॲडिशनल क्वालिफिकेशन कुठून तुम्ही केले, मॅनेजमेंट केले, तर काय दुसरं अजून काय असेल ते सगळं तुम्ही टाईप करून तिथं ठेवून अप्लाय करायला विसरू नका. त्याच्यानंतर तुमचा वर्क एक्सपिरियन्स आहे, किती वर्ष तुम्ही हॉटेलमध्ये काम केलं आहे, ॲडिशनल पण अजून काय केलं असेल तरी अशी खूप मोठी प्रोसेस आहे, पण सगळं तुम्हाला टाकलाच लागणार आहे. त्याच्यानंतर लास्टला तुम्हाला येणार डायरेक्ट सेव्हचं ऑप्शन आहे. हे बघा, इथून तुम्ही सेव्ह करा. मग तुम्ही परत तुमच्या मेन पेजवर आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट डिपार्टमेंट, तुम्हाला कोणता डिपार्टमेंट तुम्हाला जॉब पाहिजे तो तुम्ही इथून बघू शकता. इथं आपण फॉर एक्झाम्पल घेऊ फोटोग्राफी. त्याच्यात क्लिक करा. मग इथं बघा बिफ जॉब आले. दोन पोझिशन आहे, एक आहे फोटो मॅनेजर आणि एक आहे फोटोग्राफर. असे 2 पोझिशन अवेलेबल आहेत. तर आपण सिलेक्ट करू फोटोग्राफरमध्ये आपण क्लिक करा. आणि ते बघा सगळं आले. तिथं रिस्पॉन्सिबिलिटी, फोटोग्राफरची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, क्वालिफिकेशन काय आहे आपल्या ह्या जॉबसाठी, सगळं लिहिलं आहे. तुम्हाला आवडलं असेल तर स्टार्ट ॲप्लिकेशन क्लिक करा आणि मग पूर्ण डिटेल्स येणार डायरेक्ट अप्लाय. तर मंडळी, व्हिडिओचा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला नेहमीसारखं लाईक करायला विसरू नका.